आपल्याकडे आहे एक रोटेटिंग सिस्टम. त्या रोटेटिंग सिस्टम म्हणजे एक डिस्क आहे. त्या डिस्कवरती 4 पार्टिकल्स रोटेट होतात आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय पार्टिकल ए मधून. पण खरं म्हणजे ती सिस्टम काय आहे? ती सिस्टम अशी आहे, एक आपल्याकडे डिस्क आहे. त्या डिस्कवर आपण 4 पार्टिकल्स आणलेत. 4 पार्टिकल्स सारखे आहेत, ज्यांचं मास स्मॉल एम समजू. ते सिमेट्रिक ठेवलेत आणि या सगळ्या सिस्टमला रोटेट करायचं आपल्याला अबाउट ॲक्सिस as a tangent of the disk and perpendicular to the plane of the disk and passing through particle A. तर ती इनफॅक्ट अशी रोटेट होईल. आता या ठिकाणी बी पार्टिकल आणि डी पार्टिकलचं रेडियस एकच आहे, सी पार्टिकलची रेडियस वेगळी आहे. म्हणजे याच्यावरती जी जो प्रॉब्लेम येईल त्याची भाषा अशी असेल, ती भाषा असेल की 4 particles each of mass m are lying symmetrically on the rim of disk of mass capital M and radius capital R. Moment of inertia of this system about an axis passing through one of the particles and perpendicular to plane of the disk. म्हणजे axis of rotation असा असेल, axis of rotation perpendicular to the plane of the disk म्हणजे plane of the board and passing through particle A. So जर का समजा आपण त्या सिस्टमचा विचार केला, ही जर रोटेट केली या सिस्टम होती, तर this distance is of a distance b from axis of rotation, this distance is a distance of d from axis of rotation, and this is distance of c from axis of rotation. So moment of inertia of system चा काढायचा असेल तर I is equal to I disk plus particle A चा moment of inertia, पार्टिकल बी चा मोमेंट ऑफ इनर्शिया, पार्टिकल सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी आणि पार्टिकल डी चा मोमेंट ऑफ इनर्शिया आय डी. सो आय डिस्क जो आहे तो एम आर स्क्वेअर इंटू 3/2. सो 3/2 एम आर स्क्वेअर इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल ए, त्याचं मास एम आहे, पण व्हॉट इज डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल ए फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन? दॅट इज 0. हे 0 आहे. दुसरं, पार्टिकल बीचं मास आहे एम आहे, पण त्याचं डिस्टन्स किती? त्याचं डिस्टन्स बघा, इफ वी हॅव अ रेडियस कॅपिटल आर, कॅपिटल आर जर रेडियस असेल तर हे डिस्टन्स पण कॅपिटल आरच आहे, and therefore it is root 2 times capital R. मग त्याचा स्क्वेअर येईल 2 कॅपिटल आर स्क्वेअर. सिमिलरली आय डी सुद्धा, पण आपल्याला सिक्वेन्स मध्ये आय सी येत, आपण म्हणत आता त्याचं मास एम. हाऊ मच इज डिस्टन्स इज 2R. त्या 2R चा स्क्वेअर 4R स्क्वेअर. सो हिअर 4R स्क्वेअर and plus moment of inertia of d, it is again mass m into distance square. Distance is root 2 times r, म्हणून त्याचा स्क्वेअर होईल 2r स्क्वेअर. सो we will have 3/2 capital M r square plus किती m r स्क्वेअर झाले हे? 2 and 2 4 6 and 2 8 स्मॉल m r स्क्वेअर. आपला आन्सर असा आहे, पण आन्सरची भाषा तशी नाहीये. सो आपल्याला आपला आन्सर मॅन्युप्युलेट करायचंय. काय मॅन्युप्युलेट करायचंय? तर r²/2 कॉमन घ्यायचंय, जी शिल्लक राहील ते आपला आन्सर असेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू r²/2 कॉमन घ्या, 3 कॅपिटल M ॲज इट इज प्लस 2 into 8 16 m. दिस विल बी आवर आन्सर. मोमेंट ऑफ इनर्शिया अशा कुठल्याही सिस्टमचा जर असेल तर अजिबात घाबरायचं नाही आणि व्यवस्थित त्याची फ्रेम तयार करायची आणि मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स करायचं आणि त्यांचा सम घ्यायचा. दिस इज हाऊ आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. नाउ लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. समहाऊ an ant is stuck to the rim of the bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on central stand, डबल स्टँडवर लावली असते सायकल तसं, bicycle is on central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency 2 revolutions per second in 10 seconds.
विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सलरेशन. 3 प्रश्न आहेत आपल्याजवळ. कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड बाय द अँट इन दीज 10 सेकंड्स, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्युशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्युशन. याचा अर्थ हे काही त्या अँडचा आणि याचा काही संबंध नाही. प्रॉब्लेम आपला मोमेंट ऑफ इनर्शियाशी आहे, प्रॉब्लेम आपला रोटेशनल मोशनशी आहे, म्हणून या अँडचा याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. सो हिअर बेसिक गोष्ट युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सलरेशन आहे. आपली अँट त्या चाकाला चिटकली, तिचं रोटेशन हळूहळू असं जे वाढते त्याची फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे स्पीड वाढते. तर आपल्याला जे काढायचे त्याच्यासाठी म्हणजे शेवटी सगळे क्वेश्चन्स हे अँगलशी रिलेटेड आहे, रोटेशनशी रिलेटेड आहे. तर फॉर्म्युले आपल्याकडे येऊ शकतात. फॉर्म्युले आपल्या डोक्यात आले पाहिजे, कोणते आहेत आणि कोणते वापरायचे. फॉर्म्युले 3 कायनेमॅटिकल इक्वेशन रोटेशनल मोशन आहे, पण कोणता वापरायचा मी हे कधी समजेल जर मी प्रश्न नीट वाचला तर. मला सुरुवातीची वेलॉसिटी दिलेली, अँग्युलर वेलॉसिटी इनिशियल ω1 दिली, आपल्याला अल्फा कॉन्स्टंट सांगितलाय, टोटल टाइम दिलाय आणि फायनल फ्रिक्वेन्सी पण दिली. सो वी विल राईट आवर 3 इक्वेशन्स. त्याच्यापैकी एक कोणता वापरायचा ते बघूत. आपल्याला अल्फा सहज भेटू शकतो. ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा इंटू टी. ω1 इज 0, ω2 किती 2 पाय इंटू n2 इज इक्वल टू 0 प्लस अल्फा इंटू टी. T is 10 seconds, therefore it is 2 pi into 2 is equal to alpha, and time किती 10 seconds, therefore alpha is equal to 4 pi upon 10 म्हणजेच 2 pi by 5. 2 pi by 5 is my answer. Radian per second square, alpha रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता काय काढायचं आपल्याला बघू. कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड बाय अन अँट इन दीज 10 सेकंड्स. आपल्याला सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आठवायचे. थीटा इज इक्वल टू ω1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. थीटा मिळाला म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स भेटतील. ω1 0 आहे म्हणजेच पहिली टर्म 0 मिली येणारच नाही. थीटा इज इक्वल टू हाफ अल्फा आहे आपला 2 पाय बाय 5, 2 पाय बाय 5 इंटू 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर मीन्स 100. सो हिअर 5 इंटू 2 10, 10 10 जा 100, आणि हे 2 पाय जर इकडे आणले आपण तर ते होईल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. आणि नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे थीटा बाय 2 पाय इज इक्वल टू 10. म्हणजे आपला पहिला आन्सर आलं, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इज इक्वल टू 10 रिव्होल्युशन्स. दुसरा क्वेश्चन काय, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्युशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्युशन. फर्स्ट कंप्लीट रिव्होल्युशन म्हणजे फक्त 2 पाय व्हॅल्यू, फक्त 2 पाय व्हॅल्यू येण्यासाठी मला किती वेळ लागणार आहे पाहायचंय. फॉर्म्युला हाच, 2 पाय is equal to half alpha is 2 pi by 5 and time is equal to t1. 2 pi cancel झाले, 2 pi सॉरी t1 स्क्वेअर. सो 2 pi cancel झाले, हा 10 इकडे आला, दिस इज इक्वल टू t1 स्क्वेअर. सो t1 इज इक्वल टू रूट ऑफ 10 आणि त्याची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 3.162 सेकंड. So this is how T1 is equal to 3.162 seconds. म्हणजे पहिला रोटेशन मारण्यासाठी त्याला जास्त वेळ लागलाय 3 सेकंड. एक रोटेशन मारायला 10 रोटेशन 10 सेकंदात कंप्लीट होतात. याचा अर्थ फास्ट रोटेशन सुरू झाले. आणि लास्ट कंप्लीट रिव्होल्युशन साठी सुद्धा टाइम पाहिजे. सो लास्ट कंप्लीट रिव्होल्युशन साठी पाहिजे असेल तर आपण जरा थोडीशी जागा अवेलेबल करूत. लास्ट रिव्होल्युशन काढण्यासाठी मला डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. मग आपण विचार केला पाहिजे की लास्ट रिव्होल्युशन काढायचं असेल तर मला आणखी ऍडिशनल काय माहिती पाहिजे.
म्हणजे 10 रिव्होल्युशनसाठी उदाहरणार्थ 10 मीटर जाण्यासाठी 10 सेकंड्स लागतात. पण युनिफॉर्म लिनियर ऍक्सेलरेशन आहे, तर 10th मीटर जाण्यासाठी किती टाइम लागेल? शेवटच्या सेकंदात किती मीटर जाऊ शकतो याच्यासाठी फॉर्म्युला आहे माझ्याकडे. शेवटच्या सेकंदात किती अँगल ट्रेस होऊ शकतो याचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. पण शेवटच्या मीटरसाठी किती वेळ लागेल हे आपल्याला डायरेक्ट नाही काढता येत. तर काय काढावं लागेल? 9 मीटरसाठी किती वेळ लागला ते काढणे, म्हणजे शेवटच्या मीटरसाठी किती वेळ लागेल ते समजू शकेल. तसंच आहे आपलं रोटेशनल मोशन मध्ये. 10 रोटेशन साठी 10 सेकंड्स लागतात. 10 रोटेशन साठी 10 सेकंड्स. आपण 9 रोटेशन साठी काढू. 9 रोटेशन साठी म्हणजेच किती? 9 रोटेशन साठी थिटा किती? 9 इंटू 2 पाय. फॉर्म्युला परत हाच, 9 इंटू 2 पाय इज इक्वल टू हाफ ओमेगा 1 झिरो आहे, हाफ 2 पाय अपॉन 5 इंटू T9 स्क्वेअर, म्हणजेच 9 रिव्होल्युशन साठी. 2 पाय कॅन्सल, दिस 2 इंटू 5 10, 10 इंटू 9 90, दिस इज इक्वल टू 10 9 स्क्वेअर. याचा अर्थ T9 इज इक्वल टू रूट ऑफ 90, and this root of 90 is nearly 9.5 seconds. हम लोग पाठात करायचा विषय नाहीये. एक्झॅक्टली नंबर मला माहिती नसेल तरी, समजा मला जरी तो माहिती असला तरी आपल्याला परीक्षेमध्ये असं काही फार दुसऱ्या तिसऱ्या डिजिट पर्यंतचा विचार करायचा नसतो. म्हणून 9.5च्या आसपास आहे. खरं तर 9.486 आहे त्याची व्हॅल्यू 9.486 आहे. परंतु हे आम्हाला सांगायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही 9.5 म्हटलं तरी चालतं, कारण की 81 पासून 100च्या मध्ये जवळपास मध्ये, म्हणून 9 पासून 10 पर्यंत त्याचा स्क्वेअर रूट असेल तर 9.5 आपण लिहिला. आता 10 रिव्होल्युशन साठी 10 सेकंड्स लागतात. 10 रिव्होल्युशन साठी 10 सेकंड्स, 9 रिव्होल्युशन साठी 9.482 सेकंड. तर 10व्या रिव्होल्युशन साठी किती वेळ लागेल? 10व्या रिव्होल्युशन साठी वेळ लागेल मग T10th इज इक्वल टू 10 मायनस 9.486 किंवा 9.5 म्हणा बिंदास. दिस इज व्हॉट 0.5 सेकंड्स. म्हणजे आपल्याला फायनल परीक्षेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या डिजिटची अॅक्युरसीची गरज नसते, अँड देअरफॉर दिस आन्सर इज परफेक्ट. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट गिव्हन ऍक्सिस इज 1.2 kilogram meter square. Initially, the body is at rest. In order to produce rotational kinetic energy of 1500 joules, sorry, an angular acceleration of 25 radian per second square must be applied about that axis for a duration of. किती वेळ ते ऍक्सेलरेशन चालू पाहिजे जेणेकरून एवढी कायनेटिक एनर्जी येईल. कायनेटिक एनर्जी दिली म्हणजे कोणता फॉर्म्युला दिला, कोणत्या टर्मची व्हॅल्यू दिली? कायनेटिक एनर्जी दिली म्हणजेच हाफ आय ओमेगा स्क्वेअर दिली. पण ते सुरुवातीला तर त्याची व्हॅल्यू 0 आहे. इनिशियली बॉडी ॲज एट रेस्ट, म्हणजे ही ओमेगा असणारे फायनल. याचा अर्थ आय दिलंय, एनर्जी दिली, ओमेगा 2 मला काढता येईल. पुढे काय विचारलं? किती वेळ हे ऍप्लिकेशन पाहिजे एवढं ऍक्सेलरेशन. मग काय, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे किंवा पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे. मग जर तुम्हाला अल्फा कळाला, ओमेगा 2 मिळाला, अल्फा 25 दिलंय, टाइम काढता येईल, आणि तेच आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. सो कायनेटिक एनर्जी 1500 is equal to 1/2 moment of inertia 1.2. this is omega 2 square. आता हे 2 ला आणा इकडे, 30 वरती 2 0 डिवायडेड बाय 1.2. दिस इज इक्वल टू ओमेगा 2 स्क्वेअर. डेसिमल पॉइंट मला काढून टाकायचा, मी हे 0 देईल. आणि आता 12 1 जा 12, 12 2 जा 24, लेफ्ट 6 झाले 60,
12 5 is 60 and hit double 0 as it is. So what is omega 2 square? Omega 2 square is equal to 50. Answer is no doubt radian per second. ही व्हॅल्यू याच्यात आली. दिस इज इक्वल टू 50. ओमेगा 1 0, अल्फा पाहिजे 25. वेळ किती लागेल? वेळ लागेल 2 सेकंड्स. 25 2 जा 50 and this is how I will answer 2 seconds. चला पुढचा प्रश्न बघूत. The angular velocity of a body changes from 1 revolution per 25 seconds to 1 revolutions per second without applying any torque. The ratio of its radius of gyration in two cases is. Students, application of torque is 0. म्हणजे टॉर्क अप्लाय करायचं नाहीये तरी फ्रिक्वेन्सी बदलायची. याचा अर्थ कोणता क्वेश्चन, कोणती आयडिया आमच्या डोक्यात आली पाहिजे पटकन. दिस इज द प्रॉब्लेम ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर्क 0 आहे तर काय होत असतं? टॉर्क 0 म्हणजे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होतो. L1 इज इक्वल टू L2. L1 म्हणजे असतं I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. पण आपल्याला रेडियस ऑफ जायरेशनचा रेशो विचारलाय. प्रॉब्लेम बघा कसा, सिंपल जरी असला तरी त्याच्यात 2-3 फॉर्म्युले वापर करावे लागले. एक तर कॉन्सेप्ट लेवलचा काय की विदाउट अप्लाइंग टॉर्क म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरायचं हे समजलं पाहिजे. रेडियस ऑफ जायरेशन विचारलंय म्हणजे आयचा फॉर्म्युला आपल्याला परत रिप्लेस करायचा आहे. इज इक्वल टू mk स्क्वेअर म्हणून. मास बदलत नाही, रेडियस ऑफ जायरेशन बदलणार आहे. ओमेगा 1 सुद्धा डायरेक्ट नाही दिलाय, फ्रिक्वेन्सीची भाषा आहे. सो 2 पाय n1 इज इक्वल टू m, मास बदलत नाही, रेडियस ऑफ जायरेशन बदलणार आहे आणि दिस इज 2 पाय n2. काय काय कॅन्सल व्हायला? कॅन्सल होत आहे 2 पाय. दिस m कॅन्सल्ड. विचारलं रेडियस ऑफ जायरेशनचा रेशो, आपल्याजवळ स्क्वेअर आहे म्हणून पहिले त्यांचा रेशो तर लिहू स्क्वेअर सहित. आणि दिस इज हाऊ n2 अपॉन n1. मग स्क्वेअर रूट पाहिजे असेल मला तर ते होईल k1 अपॉन k2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n2 अपॉन n1. स्क्वेअर रूट पाहिजे. स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर हाफ. n2 किती आहे? किती? 1 रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणजे 1च. n1 ची किंमत नाही, n2 ची किंमत 1 आणि n1 किती होतं? रिव्होल्यूशन्स 1 रिव्होल्यूशन पर 25 सेकंड्स. n1 किती होतं? 1 पर 25 सेकंड्स आणि याचा स्क्वेअर रूट. सो दिस इज हाऊ. हे 25 जाईल वरती, 25 जाईल वरती त्याचा रूट. दिस इज इक्वल टू 5. So my answer is k1 upon k2 5:1. चला पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन बघूत. The mass m is attached to the string passing through the small hole in a frictionless horizontal surface. The mass is initially orbiting with a velocity v1 in a circle of radius r1. The string is then slowly pulled from below, the decreasing the radius of circles to r1. It is information. Questions are these. What is the speed of the mass when radius is r2? जर कधी ओढलं तुम्ही तर रेडियस r2 कमी होणार आहे, नो डाऊट. व्हॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग वेन रेडियस इज r2? त्यावेळेस नवीन टेन्शन किती असेल? and what is the work done in moving the mass m from r1 to r2? सिच्युएशन कशी आहे? सिच्युएशन आहे अशी, असं एक हॉरिझॉन्टल स्मूथ सरफेस आहे, मध्ये एक होल तयार केलंय आणि हा पार्टिकल ज्याचा मास m आहे, ज्याचं मास m आहे असा इथून आता रोटेट होणार आहे. काही त्याची वेलॉसिटी असेल जी असायची ती, पण रेडियस r1 आहे आणि नंतर तुम्ही ही स्ट्रिंग खाली ओढणार आहेत ना त्यावेळेस त्याची रेडियस येईल लेट r2. तशा सिच्युएशन मध्ये त्याची व्ही किती असेल आणि टेन्शन किती असेल सोबत
किती वर्क होणार आहे तुमच्याकडून कारण की तुम्ही असं ओढणार आहे, तुमच्याकडून वर्क होणार आहे. पण इथे लक्षात घ्या, तुम्ही जे स्ट्रिंगकडे ओढता त्या स्ट्रिंगचा जो फोर्स पडेल तो फोर्स याची स्पीड वाढवण्यासाठी मदत नाही करत. कारण वेलॉसिटी आणि अप्लाइड फोर्स परपेंडिक्युलर टू इच अदर असेल तर तुमच्या टेन्शनना त्या बॉडीची वेलॉसिटी कमी किंवा जास्त होणार नाही. हे लक्षात घ्या, टेन्शन कॅनॉट चेंज इट्स टँजेन्शियल वेलॉसिटी. कारण टेन्शन आणि वेलॉसिटी परपेंडिक्युलर आहे. हाच या प्रॉब्लेमचा स्टँडर्ड आहे. मग आता म्हणजे प्रॅक्टिकल जर दाखवायचं असेल तर कसं की आपण हे असा हे पार्टिकल फिरतोय गोल राईट असा जरी फिरत असेल, आम्ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतो याला, पण जर कधी आपण स्ट्रिंग खाली ओढली तर मी खाली हाताने ओढतोय स्ट्रिंग. सो इफ दिस इज मुव्हिंग इन सर्क्युलर पार्ट विथ रेडियस r1 आणि जर का मी खाली ओढतोय स्ट्रिंग ना तर या पार्टिकलची म्हणजे फिरणाऱ्या पार्टिकलची वेलॉसिटी वाढते. मी तुम्हाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये दाखवतो जेणेकरून जरा जास्त क्लिअर दिसेल. जर आपण टेन्शन वाढवलं दोरीमधलं या स्ट्रिंग मधलं तर ते टेन्शन वेलॉसिटीने वाढवू शकणार, ते टेन्शन रेडियस कमी करू शकेल फक्त. आणि म्हणून लक्षात घ्या की जर हे टेन्शन याची वेलॉसिटी वाढवू शकत नसेल तर दिस इज अगेन एन एक्झाम्पल ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याची वेलॉसिटी वाढवत नाही आम्ही टेन्शन वाढवतोय म्हणजे दोरीची लेंथ कमी करतोय, ही रेडियस कमी करतोय, त्याच्यामुळं त्याची वेलॉसिटी वाढणार आहे. म्हणजेच अँग्युलर मोमेंटम इनिशियल इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम फायनल. सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, आय ओमेगा, म्हणून I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 पॉइंट पार्टिकल आहे म्हणून त्याची इनिशियल मास तर तेच राहणार आहे, मास बदलणार नाही. मास विल बी सेम r1 स्क्वेअर इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया. ओमेगा 1 म्हणजे v1 अपॉन r1 इज इक्वल टू, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये मास तेच राहील, रेडियस मात्र बदलेल म्हणजे mr2 स्क्वेअर. सिमिलरली व्हेलॉसिटी त्याची v2 होईल, रेडियस त्याची r2 होईल. सो r1 r2 कॅन्सल झालं, मास कॅन्सल झालं, म्हणजेच r2 v2 इज इक्वल टू r1 v1. व्हॉट इज v2 आपल्याला प्रश्न पहिला आहे, v2 इज इक्वल टू r1 अपॉन r2 इंटू v1. स्टुडंट्स r1 ही ग्रेटर आहे r2 पेक्षा, म्हणजे हा रेशो 1 पेक्षा जास्त येईल म्हणून व्हेलॉसिटी त्याची वाढेल. आणि ते तर आपण आता बघितलंय, प्रॅक्टिकली बघितलंय आपण की जर आपण त्याची रेडियस कमी केली, जर कमी केली म्हणजे आता त्याची ओमेगा तुम्हाला दिसत असेल, थोडी व्ही जाणवल, पण मी जर कधी स्ट्रिंग ओढली आणि त्याची रेडियस कमी केली तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढल्यासारखी दिसते, म्हणजे ओमेगा वाढतो म्हणजेच व्ही वाढती. दिस इज हाऊ v2 इज इक्वल टू r1 अपॉन r2 इंटू v1. पुढचं काय, टेन्शन किती होतं, काय टेन्शन किती आहे स्ट्रिंग मध्ये ते जर आपल्याला विचारलं तर व्हॉट इज टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन रेडियस r2. टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. टेन्शन इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. टेन्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. आपल्याला फायनल पाहिजे म्हणजे v2 चा असताना r2 असताना. सो v2 आता आपण बघितलंय r1 अपॉन r2 v1, r1 अपॉन r2 v1, पण याचा स्क्वेअर आहे म्हणून हा स्क्वेअर डिवायडेड बाय r2. सो हिअर वी विल हॅव रिलेशन काय येईल, m v1 स्क्वेअर अपॉन r2 स्क्वेअर इंटू r1 स्क्वेअर. पण मला v1 कशाला घेऊ, मी आता मी v2 चीच भाषा वापरेल ना. जर का v2 च्या भाषेत पाहिजे असेल तर सिंपल डायरेक्ट फॉर्म्युला लिहिता येईल तुम्हाला मला, ते म्हणजे mv2 स्क्वेअर बाय r2. v1 च्या भाषेत पाहिजे असेल तर असा, v2 च्या भाषेत पाहिजे असेल तर असा. जर मला व्हॉट इज वर्क डन इन मुव्हिंग मास m फ्रॉम r1 टू r2 पाहिजे असेल तर इथे वर्क डन
म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन म्हणजेच चेंज इन कायनेटिक एनर्जी. आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी किती होईल? चेंज इन कायनेटिक एनर्जी होईल वर्क डन इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी काय? हाफ एम व्ही टू स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही वन स्क्वेअर. चला हाफ एम तर कॉमन घेऊत. व्ही टू स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. आपल्याला रेडियसच्या भाषेत असेल तर, कारण की प्रश्नात व्ही टू दिलेलं नाही ना, म्हणून आपण मग व्ही वनच्या भाषेत आणि आर वन आर टूच्या भाषेत बोलू. हाफ एम व्ही टू इज आर वन अपॉन आर टू व्ही वन त्याचा स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर. व्ही वन स्क्वेअर कॉमन घेऊ आणि आपला आन्सर देऊन टाकू. हाफ एम व्ही वन स्क्वेअर इकडे आर वन स्क्वेअर अपॉन आर टू स्क्वेअर मायनस वन. दिस विल बी चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि हेच म्हणजे आमचं आहे वर्क डन बाय द स्ट्रिंग इन डिक्रीजिंग द रेडियस आर. परंतु वेलॉसिटी वाढण्यासाठी ते काम करत नाही, तर ते फक्त आपण केलेलं वर्क काढले, आपण स्ट्रिंगना केलेलं वर्क मासला मध्ये आणण्यासाठी, त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी वाढली. हा दोष किंवा हे क्रेडिट आपल्या त्या टेन्शन इन द स्ट्रिंगचा नाही. थँक्यू व्हेरी मच.